आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता कमीच। उद्या संध्याकाळी होणारी भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पुढे गेली आहे। शरद पवारांची 9 आणि 10 मार्चला दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांसोबत बैठक। पवार गट महाराष्ट्रासह इतर 2 राज्यात निवडणूक लढवण्याची शक्यता। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण राहणार, संभ्रम कायम। आमदार के.सी. पाडवींकडून लोकसभा लढण्यास नकार तर आमदार शिरीष नाईकांकडून उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त। आताच भाजपला एमआयएमची कशी आठवण झाली? रावसाहेब दानवेंसारख्या माणसांनी गद्दारी केली म्हणून एमआयएम जिंकली। एमआयएम ही भाजपचीच बी टीम आहे, त्यांना उखडून टाकण्याची ताकद फक्त आमच्यात। खैरेंचा भाजपवर निशाणा। औरंगाबादचा संभाजीनगर बाळासाहेबांनी केलं। संभाजीनगर नावाचं कोणीही श्रेय घेऊ शकत नाही। हे विमानतळाचं नाव बदलू शकत नाही, पण आमचं सरकार आल्यावर विमानतळाचं नाव बदलणार। खैरेंचा शहांवरही हल्लाबोल। भागवत कराड यांनी स्वीकारलं चंद्रकांत खैरे यांचं आव्हान। मी चंद्रकांत खैरे यांच्या गाडीत फिरायला तयार। खैरे यांनी केलेलं एक तरी विकास काम दाखवावं। कराड यांचा खैरेंना प्रत्युत्तर। श्रीरंग बारणे कमळावर लढणार की धनुष्यबाणावर, यात संभ्रम। मी महायुतीचा उमेदवार। लोकसभा उमेदवारीबाबत बारणेंचं सूचक उत्तर। शिरूर लोकसभा मतदारसंघात आयात उमेदवार नको। अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांची आढळराव पाटलांना नापसंती। कार्यकर्त्यांकडून विलास लांडेंच्या नावासाठी पक्षाकडे आग्रह। अजित पवारांच्या सभेनंतर आता शरद पवारांची भोरमध्ये जाहीर सभा। 9 तारखेला भोरमध्ये महाविकास आघाडीचा महामेळावा। शरद पवार, संजय राऊत, संग्राम थोपटे यांची जाहीर सभा।